बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालात एनडीएनं मोठा विजय मिळवला असून विरोधकांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय। याच मुद्द्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे काय सांगाल? खरं स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत। आपण पक्षाच्या वतीने या ठिकाणी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली। महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरे जातो। जुन्नर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण सामोरे जातो, त्याच पद्धतीने शिरूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी म्हणून सामोरे जातो। आज आपण बघत असाल तर उमेदवारांमध्ये एक उत्साह आहे आणि महाविकास आघाडीला उमेदवारांची पसंती आहे। अशोक बापूंचं नेतृत्व हे या तालुक्यांना अनेकदा अनुभवलेलं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळेजण शिवसेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जातो। या ठिकाणी खरं तर नगर परिषदेच्या माध्यमातून प्रकाश धारेवाल यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेकांना प्रश्न पडले, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही घटक पक्षांना एकत्र घेत असताना उमेदवारांचा कसा प्रतिसाद मिळतो? उमेदवारांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि विशेषतः या तालुक्यामध्ये मी पुन्हा म्हणालो की अशोक बापूंनी ज्या पद्धतीने काम केलं आणि महाविकास आघाडीची एकजूट लोकसभा निवडणुकीमध्ये असेल, नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये असेल, ही सातत्यानं दिसून आलेली आहे आणि त्यामुळे उमेदवारांची सुद्धा पसंती ही महाविकास आघाडीला मिळताना दिसते। काय सांगाल दादा, आज बिहारचा निकाल लागतो आणि या बिहारच्या पार्श्वभूमीवरती खरं तर पुन्हा एकदा एनडीए सरकारच्या दिशेने जात आहे। या निवडणुकीत कसं मी आता येताना काही ग्रामस्थांबरोबर नाश्त्यासाठी थांबलो होतो, तेव्हा त्यांनी मला शांतपणे सांगितलं हे इजा बिजा तिजा झालं, जसं हरियाणात झालं, जसं महाराष्ट्रात झालं, तशीच परिस्थिती आता बिहारमध्ये निर्माण झाली असं दिसतंय। आणि मग तेजस्वी यादवांच्या सभांना जी गर्दी दिसत होती ती ओळखीची ती माणसे गेली कुठे, हा प्रश्न अनेकांना निकाल समोर आल्यानंतर हा दिसून आलेला आहे आणि यामुळे या एकूणच मला वाटतं की बिहारच्या निकालानंतर अर्थात हा शेवटी विजय जे एनडीएला जो विजय मिळाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ग्राउंडवर दिसत असणारा प्रतिसाद, लोकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आणि यानंतर निकाल आणि यामधली एक तफावत ही सातत्याने दिसते। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर।